आजी बघा डायरेक्ट कोय खाते. कसा आहे? मस्त लागतो. मस्त आहे ना? आंबा एकदम चवीला भारी आहे. थँक्यू चैतन्य, धन्यवाद आम्हाला आंबे दिल्याबद्दल. यावर्षी खायला नव्हते आंबे, तू दिलेस. खूप खूप आभारी आहे आम्ही. कोकणकर आजी परिवाराकडून तुला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट सूर्यनगरी कोकणातून. मंडळी, मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगतो की आपला एक मित्र आहे, आपल्याला आंबे देणार खायला. बरेच दिवस झाले, यावर्षी आंबे नाहीच केलेले आपण, हापूस आंबे. तर आता मी उभा आहे बरोबर रत्नागिरी जयगड खंडाळा गणपतीपुळे रोडला. हा इकडे रत्नागिरीतून येतो आणि हा जातो पहिला चापी लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर पुढे राईट साईडला खंडाळ्याला जयगडला आणि लेफ्ट साईडला गणपतीपुळे रोड जातात. आणि इथं आपल्या भावाचं एक स्टॉल आहे बघा आंब्याचं, हापूस आंब्याचं. पेट्याच लावला नाही, डायरेक्ट 4 डझनच्या, 6 डझनच्या, 5 डझनच्या. किती डझनच्या पेट्या आहेत? किती डझनच्या पेट्या आहेत? 6 डझनच्या आपल्याकडे पेट्या. हा आपला कोकमचा CM, कोकमचा नाही, कोकणचा कोकणचा CM. आता ना भाऊ आपला एक रील बनवतो, रील स्टार आहे कोकणातील खास. 10,000 काय फॉलोअर्स झाले त्याचे. कमी वेळात चांगली प्रगती करतोय. आणि भावाचा आणि आंब्याचा इथं व्यवसाय आहे त्याचा. कोणाला लागले ना तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर देतो स्क्रीनवरती. आणि आम्हाला पण आंबे द्या फुकटमध्ये खायला. आम्ही कसं फुकट इथं प्रकट. काय नाही, या रोडने जात होतो तर भाव इथं दिसला. भावाचा इथं व्यवसाय आंब्याचा. कधी गणपतीपुळे रोडला गेलात ना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि बघा जागा बघून ठेवा, इकडे भरपूर स्टॉल आहेत. आणि आपला इकडे कोकमचा CM, कोकमचा नाही कोकणचा. बघा इकडे त्याचे भाऊ आहेत सर्व. घरी पण आहे ना? हां हो, कधी आंब्याचा व्यवसाय मोठा आहे काय? बराच भेटू आहे. शकता तुम्हाला जर पाहिजे असेल ना, हां. नंबर देतो आम्ही, हां त्या नंबरवरती भेटेल. ठीक आहे, स्क्रीनवरती नंबर देतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि पाहिजे असेल तर पेट्या बुकिंग करा. मुंबईला सुद्धा कुठे हवी ते तुम्हाला पाठवून देतील. कुठल्या पण कोपऱ्यात असं ते पाठवून देतील. मुंबई बघा 3 सोंड काय देते. भावाच्या हाताखाली काम करतात आहे. नाही माझ्या भावाचे. आणि अजून 2 सोंड काय देत आहे. रिक्षावाला रिक्षावाला फोटोग्राफर आणि असिस्टंट आहे त्याचा. आणि तो सगळीकडे असतो. मगाशी एक मोठा जोक झाला, सांगत ना आता. तो सांगत नाही जोक. माझा भारी सांगितलं ना पण त्यानं. हा गणपतीपुळे जयगड रोड आहे मंडई. कधी आला तर नक्की भेट द्या इथं. व्हिडिओ लवकरच पोस्ट होतील. आणि भावाने मागे पण आंबे दिले होते आपल्याला, ते पिकलेत नाही. आता बघतो पिकले असले तर आज त्याची भावाने करूया तिथं. आता बिटक्या हा पण मोठ्या आंब्याच्या बिटक्याला चव चांगली असते. हां मोठ्या आंब्याला पण असते. दाखवा बिटक्या. खायला समज रे भाई, समज रे. आपल्याला खायला बिटक्या देतोय. इकडे पण आहे भरपूर ठिकाणी स्टॉल आहेत आंब्याचे. आणि इकडे आता गणपतीपुळे जाण्याची गर्दी पण जास्त असते, त्याच्यामुळे आंबे घेतात सर्व लोक. तर आपण पाहिजे असेल अगदी ट्रस्टेड आहे, चांगला माल आहे, नक्की घ्या. इकडे कोणतरी फणस लावलेत पुढे. फणस पण विकतात आपल्याकडं. आपण विकत नाही, कारण जेव्हा तेवढेसे नसतात, आपण खायलाच वापरतो. आता रे चल याला. आणि आता आम्हाला आहे ना बिटक्या आलेल्या आहेत. बिटक्या देत आहे. हे बघा बिटक्या साधारण पिकलेत, काय काय कच्चे आहेत, पिकलेत. खाता आहे पहिल्यांदाच. हां हो पहिल्यांदाच खाणार आहे. गगनात मावेना भाई. थोडं पिकले तर खायचं. तुला पाहिजे घे गावातले तर ठीक आहे, इथं खाली ठेव मग. आतापर्यंत सगळ्या नेव. हां सगळे दे. अरे आमच्याकडे स्टॉक आहेत अजून. चालेल, मी घरी घेऊन जाणार आहे. दिवसभर काय नाही, तुम्ही आता हवा एक खा आणि गपचूप जावा. तिकडे तुमच्याकडे जास्त आमच्याकडे नाहीच आहे काय आम्हाला. आम्ही सकाळपासून उठल्यापासून हे आंब्याच्या याच्यातच. मस्त पण चांगले टेस्ट, चांगले गोडगोड आहे. मनमोहन हा वर्षातील पहिलाच आंबा खातो आहे आम्ही. बघा हा बॉक्स दिला नाही, त्याच्यामध्ये सगळ्या बिटक्या आहेत. परवा पण आंबे दिले नव्हते आपल्याला. आणि हा पण मस्त आंबा आहे. हा जो रेट होता इथे बाटलीतलं पाणी देते.
CM सारखा एकतरी मित्र पाहिजे आयुष्यात. काय आपल्याकडं आंबा नसला तरी तो आंबा आणून देणार आपल्याला. व्हिडिओ बघतो बघा सर. भावाला फॉलो पण करा. कोकणचा CM म्हणून नवीन इंस्टाग्रामवरती हे आहे अकाउंट आहे आणि चॅनलसुद्धा आहे यूट्यूब साईडला. बघा नक्की मस्त व्हिडिओ असतात. मी फॉलो केला ह्या. थँक्यू हा. आपण कोणता बोलायला आहे? हां हॅलो आंबा खा. कुठं आहेस रे? इकडे गाड्या पण थांबतात आंबा घ्यायला. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आमचा रिक्षावाले. दुपारचे 1:30 वाजलेत मंडळी आणि घरी आलो आहे जेवायला. भाकरी आहे, मसूरची भाजी, कांदा घेतला, भात डाळ आहे अजून. तर गेलो होतो बाहेर. तिथं आपल्याला मित्र भेटला आपला. त्याने आपल्याला आहे ना बिटक्या दिलेत कालबाच्या आंब्याच्या. आणि परवा आंबे दिले होते त्याच्यातले थोडे पिकलेत. तर आता आजी कापते आंबा. तोपर्यंत आपण भाकरी आणि मसूरची भाजी मस्त खायला या. आणि समोरचा नजारा. चला या भाकरी खाऊया. इकडं बघा आजी पण जेवायला बसले. मसूरची भाजी फेवरेट आमच्याकडे. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही मस्तपैकी यावर्षी नववा करणार आहे. आंबा खाणार आहे, हापूस आंबा. आपल्या मित्राने आपल्यासाठी दिले होते परवा. मोठं डझनभर होते. डझनभर म्हणजे जास्तच झाले. आणि ते पिकायला टाकले होते आणि आज बिटक्या पण दिल्यात. तर मग अशी बघितलं असेल तुम्ही. त्यातला आंबे थोडे पिकलेत. त्याला 1-2 आंबे आता आम्ही कापणार आहे. आजीचं जेवण झाल्याच्यानंतर जेवणानंतर मस्तपैकी गोडधोड म्हणजे हापूस आंबा. तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती मगाशीच. तर नंबरवरती जा आणि कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला आंबे पाहिजे असतील रत्नागिरीतील रत्नागिरी हापूस तर मागवू शकता तुम्ही कॉल करून. पेटी असेल पेटी, डझन पाहिजे डझनभर पण भेटेल तुम्हाला कसे पाहिजे असेल तसे. आजीचं फक्त जेवण होते. मग तुम्हाला आंबा खाऊन दाखवणार आम्ही. इकडं बघा आजी आंबा कापते. या बिटक्या दिल्या नाहीत मग असे त्या कशा ठेवायच्यात. मी हा बघा आंबा बघा कसा आहे. जरी बाहेरून डाग दिसला ना तरी आतून आंबा चांगला आहे. हे बघा या मस्तपैकी आंबे खायला तुम्ही पण. मी बोललो होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आवर्जून. यावर्षी आंबा खायला नाही पण आपल्याला आपल्या मित्राने आंबे दिले आहेत त्याच्यामुळे खायला तरी भेटलेत. नाहीतर आंबा आमच्याकडं हा विषय नाही यावर्षी जास्त. आमचं आलं होतं आंबा तोवरला होता पण तो नाही धरला. यावर्षी काय नाही. सगळे पण तसंच झालं. आंबे आमचे राहतील ना कल्ब तेव्हा तुम्हाला आम्ही बोलवू खायला. आमच्याकडे खायला या. त्याच्या मागे भरपूर लागायचं. कोल्हापूरचे पण लोक आमच्याकडे यायचं आंबे न्यायला. खाऊन पण जायचं. आताच नाही लागत काय झालं त्याला. तर ही बिकटी बघ. बाहेरून हे दाखव फक्त दव पडतो ना त्याचा हा डाग असतात. आतून आंबा चांगला आहे. आत आंबा चांगला असतो हे बघा. दवाचा डाग असतो. तर मस्तपैकी आंबा खाऊया. या आंबा खायला. ते लोकांना वाटतं की डागाने आंबा. एक नंबर. आज नवं केलेलं आहे आम्ही मागाशीच. जाम भारी आहे. मस्त आहे ना आंबा. मस्त आहे ना. गोड या तुम्ही पण मंडळी. तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील ते नंबर देतो. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्या मित्राला. मित्राचा व्यवसाय आंब्याचा. तुम्हाला मिळून जातील आंबे. याआधी आम्ही खातो नंतर बोलतो. आजी बघा डायरेक्ट कोय खाते. कसं आहे. मस्त लागतो. मस्त आहे ना आंबा. एकदम चवीला भारी आहे. चालेल. थँक्यू चैतन्य. धन्यवाद आम्हाला आंबे दिल्याबद्दल. यावर्षी खायला नव्हते आंबे तू दिलेस. खूप खूप आभारी आहे आम्ही. कोकणकर आजी परिवाराकडून तुला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. बघितलं तर ना बघ ना परवा आला तो बघ. आलो होतं दोघं. त्यानं दिला.
एक नंबर आहे. चव भारी आहे आंब्याला. आजी कोळीच खाते. आपल्याला रायवले आंबे पण नाही. परवा पोरं गेलो होतो कुठेतरी बघायला हवा. पोरांसोबत जाऊन शोधायला पाहिजे रानात काय बोलले आंबे. हा एकदम भारी लागते बघा. या टिल्लूला माहिती असेल कुठे आंबे तर. कोणाला? पावगेला. पोरं गेले होते परवा आंबा आणायला. आजी बघा कशी खाते ती. बघा तुम्ही पण बघा. बघा बघा बघून तरी एन्जॉय घ्या. हे बघा हे बघा बघा. हा हा एक नंबर. चला मंडळी मस्तपैकी आंबे खाऊन झालेले आहेत. ऊन पण बघा किती लागते. दुपारचं ऊन म्हणजे बेकार. पावसात तुम्हाला सगळं सजलेलं दिसेल. आमचं इथलं कोकण घर घराच्या बाजूचा परिसर काय गे आहे ना पावसात. मस्त मस्त हिरवागार बघायला या. चला आता आम्ही मस्तपैकी आराम करणार. पण लावायला या. यावर्षी पण आहे थोडी शेती. आता नांगर नाही दिसणार सगळ्यांना मशीनने. नाही आमच्याकडे. आता सगळेजण मशीनने शेती करतात. सगळेच बहुतेकशे आपल्याकडे बहुतेकशे जण ह्याच्याने नांगर मशीननेच शेती करतात. आता काय नांगर नाही. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणजे आंबे खरंच हवे असतील तर नक्की कॉल करा नंबरवरती भावाच्या. आपले आंबे मिळून जातील तुम्हाला. आपल्याला तर दिलेत पण असा एक मित्र असावा गावाकडचा. आपल्याकडे जर आंबा नसेल तरी तो आपल्याला आंबे खायला देईल. भारी वाटलं. पण खरंच थँक्यू चैतन्य भावा. कोकणचा CM ह्याचं इंस्टावरती सुद्धा अकाउंट आहे. यूट्यूबलासुद्धा अकाउंट आहे. जर तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. नंबरवरती पण कॉल मेसेज करू शकता आणि आंबे घेऊ शकता. एकदम छान आंबे आहेत. सुंदर चव पण भारी आहे. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. गावच्याच व्हिडिओ येतील. माहिती आहे काय काय जणांना कंटाळा येत असेल तत्तच बघून. पण आपण गावी राहतो म्हटल्यावरती तत्तच बघा. आता पावसातून मस्त होईल. मासे बिसे पकडले जातील तेव्हा. जास्त कुठे फिरत नाही. पाठवत नाही जास्त बाहेर. आता ऑर्डर सुरू आहेत त्याच्यामुळे आता संध्याकाळी पण जायचं परचुरीमध्ये वेलेवाडीत एंगेजमेंटची ऑर्डर आहे. आज तारीख आहे 11. व्हिडिओ झाला उद्या. आज एक व्हिडिओ पडलेला आहे. येतील रोज एक व्हिडिओ छोटे छोटे. तर व्हिडिओ कसा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. चला टाटा बाय बाय. आणि कोकण घरासोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. चलो टाटा बाय बाय.